वातावरण भीमराव धोंडे. आमचं असं म्हणणं आहे की आमचं एकच सीट पार्लमेंटमध्ये जाणार होतं. ते बी लोकांनी विचार जाणीवपूर्वक करून पाडले. त्याच्यामुळे आमच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे, ज्यांना ताईने पाडलं आम्ही त्यांना पाडलं. मत माझी सीट येणार निवडून आली, आजच आली निवडून. तुम्ही शिट्टीवालेच का? हा, जसं ताईच्या टायमाला जसा सांगावं गेला तसा आज बी सांगावं येईल ना, आज नव्हते त्यांना सांगावं लागलं तर आम्हाला सांगावं येईल ना. ते म्हणले लोकसभेला बी आलता आम्हाला. लोकसभेला आलं तर मग आम्हाला विधानसभेला सांगावं येईल ना. आता त्यांना जर सांगावं आला तर आम्हालाही सांगावं येणार आहे. आणि आम्ही ओनली वन मुंडे साहेबचे कार्यकर्ते. story.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी आष्टी पाटोदा मतदारसंघातल्या तिंतरवणी गावात आहे. बीड जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे. 4 उमेदवारांमुळे या मतदारसंघात टफ फाईट होतीये. लोकांमध्ये कन्फ्युजन आहे मतं द्यायची कोणाला. ओबीसी उमेदवार आहे, मराठा उमेदवार आहे. त्यामुळे मी एका गावात आलोय. मनोज जरांगे यांचं जे गाव आहे मातुरी, तिथून अगदी 5 ते 7 किलोमीटरवर बाजूला हे गाव आहे. त्यामुळे इकडं काय परिस्थिती आहे, या गावातलं मत कुणाला जात आहेत, लोकांच्या मनात काय आहे, तो कौल मी इथल्या लोकांकडून जाणून घेणार आहे. मी काही लोक आहेत इकडे आहेत ना. तुम्ही आधी जुन्या माणसापासून सुरुवात करायची असती. कुणाचं वार आहे इकडं? वार का आता सगळ्याच पक्षाचं वार आहे. चारही बी, पण एका बाजूला कौल जाय ना कोणाला तरी. जाईल ना. कोणाला जातोय? काय कौलच काय सांगते ते ते टेन्शन मध्ये बोलत नाहीत, विचार करतात लय, ऐक नाही. आमचं तसंच तुमचं इथे चारी सीट टप मध्ये येतात. कुणाला सांगावं आम्ही बघू. तुम्हाला ज्याला करायचं त्याला करू आम्ही. तुम्हाला तोंडावर नाही सांगत. तोंडावर सांगत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मग त्याचं ना आमचं सारखंच आहे. जुने माणसं लय जपून बोलत येतात. नव्या माणसाकडे जाऊ आपण. तुमच्याकडे तुम्ही यांचं काय म्हणणं बघू द्या आधी. आमच्या इकडे सुट्टीच वार सुट्टी की शिट्टी? शिट्टीचं आम्हाला जसं लोकसभेला फसिलंय तसं आम्ही बी फसिणार. ओबीसी समाज. लोकसभेला कोणी फसवलं? आम्हाला फसिलं सगळ्या पुढाऱ्यांनी तेजवर येऊन तैला. आणि मग आम्हाला म्हणजे फसिला ना लोकसभेला. जानकर साहेब तैला फसिलं ना. त्याच्यामुळे आता आम्ही बी ओबीसी एकजुटीन झालंच ना. पण कोणाच्या बाजूने आता नेमकं 3 उमेदवार महत्वाचे झालेत. आम्ही येतो भीमराव धोंडे अपक्ष. त्याला मतदान करणार आम्ही. त्या गावात किती मतदान आहे सगळं? आमच्या गावात आहे 1200 1676. लोकसभेला कोणाला किती मतदान झालं इकडं? लोकसभेला फक्त 102 फुल्या विरोधात गेलत्या. 1226 मतं झालते. त्यापैकी 102 फुल्या विरोधात गेलत्या. बाकी सगळ्या पंकजाताई साहेबांना मतदान झालं. ट्रेंड बदलला आता तसंच. ट्रेंड आता काय झालंय, ताई साहेब पडल्यामुळं आणि ताई साहेबाला सगळे नेते ताईच्या स्टेजवर आणि मतदानातून यांनी काम केलेलं नाही. त्यामुळं ह्या वेळेस ओबीसी सुद्धा एका जागेवर येऊन आदरणीय धोंडे साहेबाच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि शिट्टी समोरील बटन दाबणारे सगळे शिट्टी. आणि भाजपचा अधिकृत उमेदवार ताई नाराज होत्या ना. कोणाचा? हा बघ, ज्या टायमाला त्या टायमाला त्यांचं लोकांनी ऐकलं नाही, त्या टायमाला आम्ही कसं ऐकणार ह्या टायमाला? असं ताईला पक्ष म्हणून तुम्हाला तुमचा आमदार निवडून नाही आणता आला. धोंडे साहेब ताई साहेबाचे पण तरी आणि ते जर पडले मतात विभाजन होऊन तर मग कोण? मग तिसराच महबूबा आलेत, मग काय करायचं? महबूबा येत नाहीत ना. आम्हाला माहिती ना, रेसमध्ये नाही येत महबूबाई. कसं काय येत नाहीत? 100% येत नाहीत, आम्हाला माहिती ना. तू तर इथं आहेच वारं थोडंफार इकडं. नाही, इकडं वारं नाही. तुम्ही विचारा लोकांना. इकडं नाही, तसं वारं आहे, पण वारं नाही म्हणता येत नाही. आपण चारही पक्षाला कोणालाच आता विलक्षणमध्ये कोणाला कमी समजायचं नसतं. निवडणूक असते. पण आज आम्हाला आमचे सगळे लोक सिटी सोबत आहेत, आदरणीय धोंडे साहेबासोबत आहेत. आणि सगळे सिटी लोकसभा पूर्ण गाव लोकसभेला जे झालं त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. यांना विचारतो त्यांचं काय, कोणाचं वार आहे इकडं? धोंडे फक्त. आणि बाकीचे ताज बेका काय महबूब? नाही तुतारी नाही तुतारीचा काही विषयच नाही. गावात मतच नाही तुतारीचं? होत नाही. 100-150 होईल त्यांना लोकसभेसारखंच. लोकसभेला 1 साईड झालं की? बरं थांबा. हे तुमच्या गावातले काही लोक आहेत, यांना विचारतो की काय म्हणणं इकडे, काय वातावरण? विषय वातावरण कोणाचा पण असो, आम्ही तुतारीला काय मतदान करणार नाही. पण आता कमळ आलं तरी मी ताईच आणि धोंडे साहेबाचा जरी ताईच. पण विषय काय तुम्हाला माहिती, आमचे काही कामं गुंतलेली आहेत, नळलेली. जो आमचं काम करीन त्याला आम्ही मतदान करणार. काय कामं गुंतले? आमचे भरपूर काम आहेत. आता ज्या समोरचा जो उभा आहे त्याला बी माहिती आमचे काय काम आहेत काय नाहीत. त्यांनी जर आमची कामं केली आम्ही 100% त्यांना फुल दिला. सध्या मी कट्टर ताई साहेब समजतो. नावावर हातावर लिहिलं ताई? कट्टर. कधी लिहिलं ते? त्याला खूप दिवस झाले. पण त्यासाठी आम्ही काही बी करू. आणि कमळ आलं तरी काही अडचण नाही. धोंडे साहेब आहे तरी पण धोंडे साहेब जर जास्तच हवा इकडं. पण तरी बी जो आमची कामं करील
सगळ्याला माहिती आहे आमचे काय कामं गुतले काय नाही. जो उभा आहे त्याला बी माहिती आहे, जो नंतर आहे त्याला बी माहिती आहे. आमचे कामं झाले आमची भुली त्याला ते कधी लिहिलं ते दाखव कॅमेरा जरा जवळ येऊन. कधी लिहिलंय? असं 2 वर्ष. 2 वर्षापूर्वीच लिहिलं का? मी आज 7-8 वर्ष कट्टर ताई समोर मला कळतंय तसं मी ताईचा लोकसभेला प्रचार केला का हो ताई? 100% ताई पडल्या तरी ताई पडल्या तरी बी म्हणजे ताई जरी पडल्या तरी आमच्या मनात ताई आहेत, आमच्या जनात ताई आहेत. ताई पडल्या म्हणजे काय हे अस्तित्व संपत नाही ताईचं, ते अस्तित्व संपूच शकत नाही. आता तिकडं बघा ताईवर जबाबदारी दिली, बीड जिल्ह्यातल्या जागा आणायच्या, पाथर्डीची जागा आणायची, आणि जर ताईच्या जागा नाही आल्या तर तिकडं पक्ष काय म्हणून त्यांना सरकार आलं तर मंत्रिपद जायचं ना. धोंडे साहेब बी ताईचेच कार्यकर्ते आहेत ना. हां हा त्यामुळे अडचण नाही काही. पण पक्ष म्हणून तुमच्याच कार्यकर्त्यांनी काम केलं नाही पक्षात. पक्ष काही म्हणून द्या चिन्हाचा अधिकृत उमेदवार आहे असून द्या ना. इकडं असं होणार आहे, फॅक्टरला लावलं ट्रॅक्टर असं होणार आहे. त्यामुळे काही अडचणच नाही. धोंडे साहेब झोपून म्हणले तरी निवडून येणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही. म्हणजे दोघात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. हो 2 मराठा उमेदवार. हा आता लोकसभेला इकडे ओबीसी मराठा मतदान लय झालं, म्हणजे ओबीसी मराठा होतं. आता कशी परिस्थिती आहे? आता इकडे धोंडे साहेबाचं वार आहे फिक्स. म्हणजे ओबीसी मराठाच होते यावेळी पण. हा लोकसभेचं पक्क लक्षात ठेवलं त्यांना विचारून काय वातावरण? भीमराव धोंडे. कसं काय लोकसभेचं डोक्यात आहे का अजून? लोकसभेचं डोक्यात मानण्यापेक्षा लोकसभेला सर्व नेते पंकजाताई सोबत असून सुद्धा जनतेने खाली ऐकलं नाही. त्यामुळे जनता ह्यावेळेस म्हणजे पक्षाच्या थोराईट उमेदवाराचं कोणाचं ऐकणार नाही आणि पंकजाताईचेच हात बळकट करण्यासाठी भीमराव धोंडे यांना मतदान करणार जनता. कुणी ऐकलं नाही लोकसभेला? लोकसभेला भरपूर लोकांनी ऐकलं नाही. नाव स्टेजवर घ्या ना कोणाचं तरी. नाही पुढाऱ्याचं नाव घेण्यापेक्षा स्पष्ट सांगायचं. नाही एक लक्षात घ्या. पुढाऱ्याचं आता सध्या ह्या कंडिशन मध्ये ते आम्ही ऐकणार नाहीत कोणाचं. मग आता कोणाचं नाही ऐकणार हे तुम्ही शोधायचं काम असते. आम्ही जैनी लोकांचं जैनी त्यांच्या पुढाऱ्याचं ऐकलं नाही, तसं आम्ही यावेळेस एवढी वेळेस पुढाऱ्याचं ऐकणार नाहीत. इथून पुढे नंतर कधी बी ऐकणार. आणि जरी भीमराव धोंडे आले तर हे पंकजाताईच्याच मागे उभा राहणार आहेत ना. त्यामुळे आम्ही भीमराव धोंडेंच्या मागे. तुमचं तेच का? आमचं असं म्हणणं आहे की आमचं एकच सीट पार्लमेंटमध्ये जाणार होतं, ते बी लोकांनी विचार जाणीवपूर्वक करून पाडले. त्याच्यामुळे आमच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे, ज्यांना ताईने पाडलं आम्ही त्यांना पाडणार. आमच्या समाजाची एकच जाणीव आहे, ती म्हणजे पूर्ण करून घ्यायची. लोकसभेचा राग डोक्यात आहे. आमचं म्हणजे एकच नेतृत्व होतं, ते बी संसदेमध्ये जाणार होतं. ते बी लोकांनी जाणीवपूर्वक गेम करून पाडल्यामुळं पुढं परिस्थिती तीच होणार. पण मताचं विभाजन होऊन जर मताचं विभाजन होऊन आलं काहीच अडचण नाही आम्हाला. धोंडे साहेब आमदार नाही पण ते जर समजा पडले आणि तर तिसराच निवडून आला आजबी काका आले तर मग आजबी काका येऊन द्या. आजबी काका साहेबाचेच कार्यकर्ते होते ना. आजबी काकाला आम्हीच निवडून दिलंय, त्याच्यामुळे काही एवढा विशेष नाही ना. आणि आजबी काकांनी काम केलं लोकसभा? हो आजबी काकांनी आता केलं नाही केलं त्यांच्या इमानदारी त्यांच्यापाशी. आता येणारा मतदाराचे त्यांना दाखवून देणार आहे ना ह्या परिस्थितीमधून सध्या जी परिस्थिती. बाबा हे म्हणत होते, बाबा काय म्हणत होते आता? काहीतरी म्हणत होते तुम्ही आता? काय म्हणलो मी? काय म्हणले? आपापल्या मनाने करायचं काय? अहो मान्य आहे ना, सगळे उभा राहिले तर खेळ सुरू झालाय. डाव कोणाला पडण याचं काय सांगता येतील का? आता सगळं मत आपल्यावर आहे का? सगळं जग मत करणार आहे ना. मग वेगळं वेगळं मत हे तुम्ही मला थोडंच करणार का? एक मत पाडणार आहे, पण पुढं पडत आहे देवाच्या नावाने, जे आपल्याला दान करते. देवाच्या नावाने का उमेदवाराच्या नावाने पडत ना? देवाच्याच नावाने टाकायचं. देव हायवर बसलेला आहे. तुम्हाला ठरावं लागेल आधी. मी ठरलेला आहे देव. हा जो वर आहे का तोच आपला देव. वर म्हणजे पहिल्या क्रमांकाला? पहिल्या क्रमांकाला कोण आहे तोच देव. कोण आहे पहिल्या क्रमांकाला? मोदी पहिल्या क्रमांकावर. आज बे नाही मोदी सरकार. मोदी सरकार पाहिजे तुम्हाला? मग आम्हाला काय कुठे इमा नाही फिमा नाही काय नाही. हे 12 जण बाखडा दिलाय आम्हाला हावली करून. त्याला 4 वर्ष झालं आम्हाला कोणताच इमा नाही. आधी ताई होती तेव्हा त्याच्या बायले आम्हाला किती कमी खायला मिळत होतं शेतकऱ्याला. आता काय ताई पडले आता नित्य म्हणते तर तुम्ही घ्या येणेव करून. कशाचा वावराचे येणेव केले पण काहीच नाही हातात. काय सांगायचं तुम्हाला आता? याच्यामुळे शेतकरी सगळा भोळा आहे. मनाने करतात. वर जाणारा जे हा शेतकऱ्याला तिसरा डोळा. तिसरा डोळा म्हणजे तो साधा माणूस आहे एकदम. परिस्थिती कशी आहे आता आमची काय
तेवढे 2000 येतात आम्हाला, बाकीचे काही येत नाही अजून. काही नाही आलं अजून आमच्या हातावर कुठं काहीच. काळी रेग नाही मोडी. मग हाय ते आपला म्हातारपणाला देतो मोदी आम्हाला 2,000 बाजारे आम्हाला तेवढे येते मग काय करावं मग आता. 12 महिने 6000 येतात. तेवढेच देणार आहेत आम्हाला. आता आम्ही काय गरीब माणसं शेतकरी मेले ना अशीच. आता पुढाऱ्यांनी भरले गाबाळ. आता कुणी कुंकडं मतदान करा ना, काय करायचं एक कुणी येईनच ना. तुमची मै कुस्ती लागली तुम्ही पाडणार का नाही. बरोबर, कोणतरी पाडणार. हा मग तसं काम चाललंय आता हे सगळं सुलख्यानीच. इकडं गावात दस समर्थक कुणीच नाही का. समर्थक आहेत, सर्वच आहेत. आम्ही दस स्थानाचे कार्यकर्ते आहोत, त्याच्याबद्दल विषय नाही. पण जे ताई आणि धनभाऊ ठरवतील ते योग्य दिशा होणार. आता मतदानाचं आलं 2 दिवसावर. मतदानाचं जे 2 दिवस आलं, अजून निर्णय येतील. जे योग्य फुले उमेदवार दिसेल त्याला हाना म्हणतील, सांगावं येईल. जसं ताईच्या टायमाला जसा सांगावं गेला तसा आज बी सांगावं येईल ना, आज नव्हते. ते जे ठरवतील तीच योग्य दिशा होणार. ते मातुरीत गेलतो आता, ते म्हणले अजून आम्हाला सांगावं नाही जरांगे पाटला. मग येऊन द्या ना, आलात काय अडचण. काय काय त्यांना सांगावं नंतर आम्हाला सांगावं येईल ना. ते म्हणले लोकसभेला बी आलता आम्हाला. लोकसभेला आलता, मग आम्हाला विधानसभेला सांगावं येईल ना. आता त्यांना जर सांगावं आला तर आम्हालाही सांगावं येणार आहे. आणि आम्ही ओनली वन मुंडे साहेबचे कार्यकर्ते. म्हणजे लोकसभेला तसं सांगावं आलता तसं आम्हाला सांगावं येईल ना राव, असं नाही ना. त्यांना सांगावं आम्हाला सांगावं येईल ना. आम्ही सुद्धा ह्या वेळेस लोकसभेचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हे फायनल ठरलेलं आहे. लोकांच्या ऐका ना, येऊन पुढाऱ्याने जर सांगितलं मतदान करू नका तरी जनता ऐकायला तयार नाही. ही सत्य परिस्थिती. लोकांनी पण ठरवलेलं आहे शिट्टी वाजायची. हे काका काय म्हणतात बघून आपण काय ठरलं लोकांचं. काय नाही, लोकांचं मजाच चालू आहे. कापस याची ते कुणी काही पेऱ्या चालू आहे. काय मतदानाचं काय ठरलंय. मतदानाचं ताई सांगन ती ताई सांगतील. ते त्या बाजूच्या गावात गेलो ते म्हणतात पाटील सांगन, ते इकडे म्हणतात ताई सांगन. नाही, ताई सांगन ते. आम्ही ताईचे त्यांना येणार निरोप. आज त्यांना निरोप येणार आहे. कोणाला करायचं काय ते त्यांचा निरपाच काय करायचं. तुम्हाला आलाय का निरपाची काय करायची. ताई सांगन ती. तर यांना बोलायचं. मागील लोकसभा झाली त्यावेळेस ताईचा विषय कोणी बोललं नाही की ताईला मतदान करा, असं करा. आज कमळाचा सिंबॉल आहे. आज सर्वच म्हणतात की आज कमळासाठी मतदान करा. गेल्या वेळेस कुठे गेले ते. गेल्या वेळेस हा विचार का नाही आला. जर तुम्ही जातीवाद करत असाल तर आम्हाला जातीवाद करता येतो. त्याच्याबद्दल एवढा काही विषय नाहीये. ज्याने त्याने आपण आपलं ठरवलेलं आहे. जनतेने काय करायचं ते योग्य बटन योग्य मारणारच आहेत लोक. इकडं आजूबाजूच्या गावात कसं आहे वातावरण. इकडं मातुरीत तर वन साईड चाललंय. ते तसं झालं. पण जे तुतारीचा प्रचार करत होते आधी, आज खरा विषय असा झालाय, जे तुतारीचा प्रचार करत होते ते आज कमळ घेऊन पडतात. कशामुळे पडतात. जातीमुळे येतात. कशामुळे पडतात. त्यांना जाती असते. आज मग आम्ही जातीच नाहीत का. आम्ही बिना जातीचे आहेत का. कट्टर मुंडे साहेब समर्थक आहेत आम्ही पहिल्यापासून. आज आम्ही काही बी करू त्याचा विषय वेगळा आहे. पण ज्या वेळेस तुतारी घेऊन पळत होते, आज कोणामाग पडतात. कमळामाग पडतात. कशामुळे पडतात. जातीचा माणूस उभा राहिला पडतात. कशामुळे पडतात. त्या टायमाला कमळ दिसत नव्हतं का. आजच का कमळ दिसतंय. खरा जर विचार केला विषय असा असतो, जाती का माणूस होतो. पण आज कमळाला हे झालेले भाजप बघून आलेले. पण आम्हाला तुम्ही आता काय म्हणले जरांगे पाटला त्याला सांगावं. आम्ही ताई समर्थक आहेत, मुंडे साहेब समर्थक आहेत. आम्हाला कोणाच तरी सांगावं येणारच ना. का आम्ही बिना सांगायचं राहणार इथं. असं नसतं सर. ठीक आहे. तर आता सगळ्याचं म्हणणं जाणून घेतलं. इथे पण काय तुतारीचं मला कोण तुमच्या 5-25 जणात भेटलं नाही. इथं हे गावातला जे तुतारीचे माणसं ते तुतारी मतदान करणारच आहेत. किती विषय काय. इथं 350 मतदान होईल त्यांना. 50-50 नाही होत सर. इथं आता सर एकदम आता कमळ काय होईल, धोंडे साहेबाला काय होईल, त्यांना काय होईल. पण इथं सिट्टी असं वाटतं आमच्या गावात तरी सिट्टी जास्त चालू. त्या झेडपी गटात काय परिस्थिती आहे बाजूला. काय त्या झेडपी गटात परिस्थिती काय इकडे. परिस्थिती काहीच नाही इकडे पहिल्यापासून ताईच आहे. एक शिक्का मतदान ताईला चालणार आहे चिठ्ठीत. हा शिट्टी एक शिक्का. म्हणजे शिट्टी झालं इथून माग कमळात. ज्यावेळेस ताई लोकसभेला बसतात त्यावेळेस ताईलाच मतदान असतं सगळं. तर ठीक आहे. इकडे परिस्थिती आपण जाणून घेतली. हे बाबा आलेत काहीतरी म्हणायला. काय म्हणताय. काय कुणाचं वार आहे. कोण निवडून येत आहे. अगोदर नाव गाव विचारावं का कोण. बरं नाव सांगा मला. गाव सांगा. नाव सुखदेव सोपान. बरं. लाजे वडाची वडी राहणारा. बरं. पोस्ट चिंचोरण तालुका शिरूर कासा जिल्हा बीड इथला रहिवासी आहे. बरं. सांगा तुमचं मत काय. आता मत माझी सिटी येणार निवडून आजच आली निवडून. तुम्ही शिट्टीवालेच का. हा पुरी सिटीची. मला वाटलं एक जण वेगळा आला कोणीतरी. सगळे शिट्टीवाले झाले. अहो सिटी म्हणजे जाहीरच सिटीची. सिटी आली सिटी
ओबीसीची सिटी आहे ती. हा हा बरं बरं तर ठीक आहे. सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्या जवळपास 20. तर टाकावर तोरणाच्या मीडियावर काय काय टाकू की ही पूर्ण जे काय जनतेचं म्हणणं आहे ओबीसी जसं मराठ्यांनी एकत्रित आले तसे ओबीसी सगळी रागावून एकत्रित आलेले आहे. आम्ही ओबीसीला मतदान करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितलाय. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही स्वतः ठरवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटू.